आपल्या डेअरीचा फर्टिलायझरचा माहिती सांगा ना. हे काय आहे? पॅशन फ्रूट, रुद्राक्ष. सगळे फळ आहेत आपल्याकडे. महाराष्ट्रामध्ये पहिले शेतकरी आपण परदेशी फळ सुरू केलं का तुम्ही? 2018 काय नर्सरी सुरू केली? शेती. हे सगळे फळझाडं तुम्ही लावले का सध्या? कुठं? शिवनीला. काय नाव? परमेश्वरा सातपुते थोरात. बरं. हे सगळ्या प्रकार तुमच्या शेतातले हे? मग ह्याचे रोपं वगैरे सगळे बनवून सगळे आपण देतो. तुम्ही देतात का? त्याचं आपण 2018 4 ते 5 वर्ष त्याच्यावर रिसर्च केलं. हां. आपल्या वातावरणामध्ये कोणते झाडं येतात, कोणते येत नाही. बरं. त्याच्यावर मग आपण जास्त अमेरिका आणि जपान या राज्यामध्ये प्रगतशील देश शेती करण्यामध्ये. हां. तर तिकडचे शेतकरी आपले उत्पादन वाढून चांगले उत्पादन पैसे कमवतात. आपल्या महाराष्ट्राला जे पिकवू नये ते विकत नाही. सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधले आणि मराठवाड्यात जिल्ह्यात अशी पिकं घेतली तर ते कर्जबाजारी होतात. त्यांचे धोरण शासन त्याला योग्य भाव देत नाही आणि पिकवलेलं विकत नाही. खर्च जास्त आणि उत्पादन कमी होतं. त्यासाठी आपण प्रगतशील देशामध्ये अभ्यास करून तिकडचे काही फळझाडं आणलेले आहेत. त्याच्यावर 4-5 वर्ष रिसर्च करून त्यांनी आपल्याला आर्थिक उत्पादन दिलं. त्याच्यानंतर मग आपण ही शेती केली आणि ही शेती फायदेशीर आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना आपण खरेदी. आता हे पॅशन फ्रूटचे जे रोप आहेत तुमच्याकडे, रोपं तुम्ही तयार केलेत, कितीला रोप आहे? 100 रुपयाला एक रोप. 100 रुपयाला? 100 रुपयाला एक रोप आहे. पण त्याचे फायदे असे की हे इस्रायलमधले फळ आहे. त्याचं नाव पॅशन फ्रूट आहे. ज्यांना शुगर आहे, शुगर ज्यांना असेल त्याचे ज्यूस करून रोज जर पिलं तर आपलं शुगर 4 ते 5 दिवसामध्ये मेंटेन होतं. किती म्हणजे रोप लावल्यापासून किती वर्षात फळ यायचे? त्याचं रोप लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 1.5 वर्षामध्ये फळधारणा यायला सुरुवात. 2.5 ते 1.5 वर्षात? बरं. अरे वा. आता तुमच्याकडे किती झाड आहे त्याची? ते आपल्याकडे 3 गुंठ्यामध्ये आपण लावतो. 3 गुंठ्यामध्ये किती झाडं बसले? 3 गुंठ्यामध्ये आपल्या 150. अरे वा. आणि हे लक्ष्मण फळ? लक्ष्मण फळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी औषधी संशोधन केंद्र यांचं रिसर्च आहे की लक्ष्मण जर फळ खाल्लं आणि पहिल्या स्टेपमध्ये जर आपल्याला कॅन्सर असेल तर बऱ्यापैकी होऊ शकतो. असं महात्मा फुले त्यांचं रिसर्च आहे. त्याच्यावर आपण काही झाडं त्यांच्या रिसर्चानुसार आपल्या शेतात काही झाडं लावली आणि आता आपलं उत्पादन सुरू झालं लक्ष्मण फळाचे. आणि ते ॲवोकॅडो का हाऊस मेक्सिको फळ जे आहे त्याचं काय माहिती सांगता तुम्ही? ॲवोकॅडो हे अमेरिकेमधल्या मेक्सिको विद्यापीठाचं संशोधन आहे. तिकडे ह्याची प्रगतशील देशी शेती करतात. त्याची शेती जर आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये केली तर एकरी आपल्याला 15 ते 16 लाख रुपये मिळतात. त्याचं मेट्रो सिटीमध्ये आज भाव याचा 1000 रुपये किलोप्रमाणे आहे. 1000 रुपये किलोप्रमाणे ह्याचा भाव 1000 रुपये किलोप्रमाणे ह्याचा भाव आहे. महाराष्ट्रामधले आपण पहिले उत्पादक शेतकरी आहोत. जेणेकरून आपण उत्पादन ह्याला सुरुवात झालेली आहे. हे इझी विकल्या जातं. सध्या मॉलमध्ये याची विक्री चालू आहे. हे BP, शुगर आणि कॅन्सर, डायबिटीज आणि डोळ्याची मोतीबिंदूच्या आजारासाठी हे खाल्लं जातं. हे असं अमेरिकेमधल्या मेक्सिको विद्यापीठाचं संशोधन आहे. अजून कुठलं फळ आहे आपल्याकडे? हे बांगलादेशी मॅकाडेमिया नट. बांगलादेशमध्ये याची शेती केली जाते. मॅकाडेमिया नट रेट्राफिल याचं नाव आहे. तर आपण यंदा मराठवाड्यामध्ये पाऊस काळ कमी असल्यामुळे आपण हे बांगलादेशहून 1.5 रोप आणलेले. पाऊस काळ कमी असल्यामुळे आपण यंदा लावलेलं आहे. पुढच्या वर्षी आपण त्याची लागवड करणार आहे. तर हे ऑस्ट्रेलियन बदाम आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 4000 रुपये किलोचा ह्याचा भाव. ऑस्ट्रेलियन बदाम म्हणजे ह्याचं नाव ते आहे. हे रोप कितीला बसतं? हे रोप आपण बांगलादेशहून एक रोप 3000 रुपयाला आणलं. 3000ला. आणि हे काय? हे विदेशी काही व्हरायटी आहेत आणि काही इंडियन व्हरायटी आहेत. हां. तुमच्या नर्सरीचा पत्ता सांगा. माझ्या नर्सरीचं नाव आहे पदवीधर नर्सरी, मुक्काम पोस्ट शिवनी, तालुका जिल्हा बीड. तर इतर शेतकऱ्यांना जर रोपं खरेदी आणि शेती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 78 75 18 50 32. धन्यवाद. जय जवान जय किसान. ओके, थँक्यू.